हे खरे निष्ठावन. 2 महिने आता मी गप्प आहे. कुठे गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे चालवणारे? का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरा गिराईक नाही मिळाला आता? प्रशांत पण मजबूत आहे, तसा काय कमी नाही आहे. फक्त आता शेखर जास्त की प्रशांत एवढाच फक्त सौदा करायचा राहिला असेल शिल्लक. तुम्हाला काय हवाय? आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख पप्यान मगाशी केला की मी कधी माझ्या जिभेवर हे शब्द येऊ देत नाही. मंत्रीपद मिळालं नाही, मी कधी चिडलेलो नाही. गटनेतेपद मिळालं नाही, मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आताही सुद्धा तुम्हाला माझा भाषणाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय. मित्रांनो, तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करताही लढत नाही. मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर, माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं, माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल होत का? सोडायचं मैदान, सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या. तुम्ही माझं भलं कराल की वाटोळं कराल ते तुमच्या हात आहे. तुम्हाला काय कराल ते करा, तुम्ही काही करा. पण मी तुम्हाला शब्द देतोय आणि तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही, हे मी सांगितलं. साथ सोडणार नाही हे मी सांगितलंय. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या हा का कोणी पेरल्या? पेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं. मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो मी. एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही ना, काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला? ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली. झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर जाधव कोण आहे? भास्कर जाधव एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. एवढंच फक्त मी बोललो. मी सहजासहजी आटपत नाहीये, मी सहजासहजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरकत नाही, पण मी घाबरत नाही. तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे. हे षडयंत्र आहे. कोणाच्याही आमच्या मनामध्ये नाही की पक्ष सोडून जाणं बिणं, हे जाणं ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाहीये. कशा करता? बरं, जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन केलं. लपून छपून तर काहीच करणार नाही. रातोरात बॅग भरून झालं काय? मी तुमच्यासारखं आहे? ते सगळे किस्से सांगून मी त्यांचं महत्व वाढवत नाही. ज्या दिवशी बॅग भरून गेले त्या दिवशी रात्री आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये पप्पे जेवत होतो. मी म्हटलं राहू दे आता माझी बॅग भरायची, जरा ये जेवायला. राहू दे, इस्त्री बिस्त्री करून जरा दमला असशील. म्हटलं नको तू. तो मोहित कंबोजी एकदाच बोलला, त्याचं उत्तर चांगलं दिलंस, लागू पडतं सगळ्यांना. कोणाला घाबरेन मी? मी कोणाची लांडी लाबाडी केली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं तोंड मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही. कोणाच्या बापाला घाबरणार आहे मी? कशाला घाबरणार आहे? आणि म्हणून आज मी विदर्भातली जबाबदारी घेतली आहे. 28 आमदारांचा एरिया मला दिलाय. 28, 1-2 नव्हे,
5.5 खासदारांचा मला आमदार दिलाय. प्रकाशराव मोरे तिथं एकही आमदार सेनेचा नाही, एकही खासदार सेनेचा नाहीये. मी उद्धव साहेबांना सांगितलंय की इथं आपल्याला पक्ष उभा करण्याची संधी आहे. यश अपयश नंतर आहे, पण पक्षाची निशाणी, पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचवण्याची संधी आलेली आहे. एक जागा तरी मला लोकसभेची ताब्यात द्या, मी एक जागा तरी द्या आणि 28 जागांपैकी 10 आमदारकीच्या जागा द्या. तुमच्याकडे फक्त आशीर्वाद मागतो. 4-5 आमदारांनी एक खासदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. जाईन तिथं, मेहनत करीन, कष्ट करीन. काय तिथं शिवसेना आहे तुम्हाला काय सांगू. कोकणातली शिवसेना एक नंबर आहेच, पण ती आता फक्त निवडणुकीपुरतीच राहिली मला वाटतं. तुमच्यातली अशी रसरसती शिवसेना मला उभी करायची आहे. करणार ना का घाबरणार. अरे तुमच्या अंगात नुसत्या अशा लहरी आल्या पाहिजेत. नुसतं दिसला नेता की शिवाजी महाराज अमुक तमुक घोषणानी हे नाही ते, आणि समोरचा विरोधक दिसला की नाही गप्प बस म्हटलं तुला असं. बाकी काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.